अरे काय करतोयस? इस्त्री. अशी इस्त्री करतात? याच्यावर काहीतरी ठेव आणि मग इस्त्री कर. काम काही जमत नाही. जाळशील माझी साडी. एक काम धडणे रे करतायत तुला. आता कर इस्त्री. ऐक, भाऊजी येतील आणि नोकरीवर जातील त्याच्या आधी भाऊजींशी 1 लाख रुपयाबद्दल बोलायचं आहे. गुम्यासारखा काय बघतोस माझ्याकडे? आणि म्हणजे काय? तुला काय माहिती नाही मी काय बोलते ते? 1 लाख रुपये घ्यायचे तुझ्यासाठीच मागते ना मी. मग वल्ली अगं नाही. सचू. भाऊजी. अरे वल्ली तू पण आहेस. या गरमागरम चहा घे. ये सचू. अगं बाई तुम्हीच केलात का चहा? अहो घ्या ना, घ्या. दादा मला 1 लाख रुपये हवेत. नोकरीसाठी हवेत. हा ते मी त्या दिवशी म्हणाले होते ना, 1 लाख रुपये द्या, नोकरी पक्की. तुला हवेत ना? करूया ना काहीतरी. माझं जे काही आहे ते तुझं आणि वल्लीचंच तर आहे. काय झालं भाऊजी? अलवा. त्यांनी जर काय दिलं असं करू नकोस. जे काय देतील ते घे तुझ्या. कळलं? अय्या 80 बाटले देत आहे. वल्ली ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे ग. चला या पाटल्या देऊन यांना नोकरी लागली तर स्वर्गात आईंना किती आनंद होईल नाही? बाई ग. बरोबर आहे तुझं वल्ली. फक्त विकण्यापेक्षा आपण त्यात तारण ठेवूया. म्हणजे मी माझ्या पगारातनं हप्ते भरून या परत आणू शकेन. नाही, ह्या पाटल्या हा उमरा ओलांडून कुठेही जाणार नाहीत. का? माझ्या नवऱ्याला नोकरी लागली हे बघवत नाहीये तुम्हाला? अगं तर स्वतःच्या पायावर उभा राहिला ना तर तुझ्यापेक्षा जास्त आनंद मला होईल. पण त्यासाठी या पाटल्या वापरायच्या नाहीत. मावशी मी आणीन त्या सोडवून ग. मेलेल्याची तिरडी आणि गहाण पडलेला दागिना पुन्हा घराचा उमरा पाहत नसतो. तुम्ही आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये का बोलताय? कारण त्या माझ्या आईच्या पाटल्या आहेत. तिने आयुष्यभर घातल्या आहेत. तिच्यानंतर ताईने वापरल्या. दागिने म्हणजे काय तुला खालून मिरवायची वस्तू आणि आडी अडचणीला मोडून पैसे कमवायचं साधन वाटलं का? यात माझ्या आईची माया आहे. काय करायचं मग त्या मायेचं? करायचं तरी काय? जर दागिने मुलांच्याच कामी येणार नसतील तर ते दागिने हवे तरी कशाला? का? पैसे उभे करायचे सगळे रस्ते बंद झालेत का? होतेच कुठले अजून रस्ते? दागिने आणि हे घर एवढंच आहे आमच्याकडे. मग विका घर. चालेल. त्या निमित्ताने तुमच्यासारखे घुसखोरे घराबाहेर तरी पडतील. वल्ली जरा
जरा बेताने. नाही भाऊजी, आज तुम्ही मला अजिबात थांबवू नका. आज मी बोलणार म्हणजे बोलणारच. या प्रत्येक वेळेला मला हिणवून बोलत असतात, बाहेरची बाहेरची असं म्हणून प्रत्येक वेळेला माझा उल्लेख करतात. अजून काय करायचं हो मी, ज्याने यांना पटेल की या घरावर माझा सुद्धा हक्क आहे. हे घर तुझं नाहीच आहे, हे माझं आणि माझ्या ताईचं आहे. आता ताईचा हिस्सा सौरभकडे आहे. तू मला घुसखोर म्हणालीस ना, पण मी ज्या भागात राहते ना ते कागदोपत्री माझ्या नावावर आहे, कळलं ना? कळलं मला ते. पण आत्ताच भाऊजी सुद्धा म्हणाले, बल्ले जे माझं आहे ना ते सगळं तुझं आणि सचिनचं आहे. बघ त्याचे संस्कार बघितलेस, तूही अशी वागतेस, पण तो तुला वाऱ्यावर सोडायला तयार नाहीये. बरोबरच आहे, कारण त्यांना माहितीये या घरासाठी मी काय काय केलंय. नाही, खरं कारण हे आहे की माझ्या ताईनं एक चांगला माणूस घडवलाय. ज्याच्या जीवावर तू 2 वेळेला जेवतेस आणि टिमक्या मारतेस, तो माझा सख्खा भाचा आहे. माझ्या ताईनंतर मी त्याला वाढवलाय. वाढवलंय तुम्हीच, भाऊजींना वाढवलंय. पण मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या संसारात ढळढळ करायची नसते ही माहिती नाहीये तुम्हाला. हळू बोल ना. काय हळू बोलू मी नाही हळू बोलणार. मी कोणालाही घाबरत नाही, कळलं? भाऊजी त्या पाटल्या मला द्या. ह्या पाटल्या ताईनं सौरभच्या बायकोसाठीच ठेवल्यात आणि त्या सौरभच्या बायकोलाच मिळायला हव्यात. सौरभ, डबा आत नेऊन ठेव. मावशी. सौरभ, भाऊजी भाऊजी तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही पैसे उभे करा. मला 1 लाख रुपये हवेत म्हणजे हवेत. हो वल्ली, मी करतो. दुसरी काहीतरी व्यवस्था करतो, बघतो. येतो. मोबाईल मुळे एक बरं झालं नाही. हॅलो, किती वाजले? 10:23. उचलत का नाहीये?
उचल. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी, त्या बोलवतायत तुम्हाला. ये ना. अरे वा, आज तुमच्या निमित्ताने बसच्या जागी आलिशान गाडी आली आहे. ये. चल चल. चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ते गेले, आता बस इकडनं येणार आहे. हॅलो. अरे शिंच्या, ती कोरफड चोळून चोळून नवीन गळू व्हायची वेळ आली. कोण बोलतंय? अहो मोरोपंत एडके, स्वतः या नंबरवरून फोन करता आणि वर मलाच विचारता कोण बोलतय म्हणून. मेल्या मोऱ्या, आवाज बदलून बोलतोस काय? हे बघ, मुकाट्यानं माझे 500 रुपये परत कर, नाहीतर वसुलीसाठी फौज पाठवेन मी. अहो, मी सौरभ पटवर्धन बोलतोय. मी घरी गेलो ना की तुमचा निरोप देतो. हा, ते 1 लाखाचं विसरू नका. घोकत राहा. 1 लाख 1 लाख 1 लाख 1 लाख. हा हो, मी ठेवतो. काय रे, घरी बरं ना? हो. तुला काही शेअर करायचं तर करू शकतोस. आय एम अ गुड लिसनर. नाही, मला माहितीये घरच्या गोष्टी शक्यतो शेअर कराव्याशा नाही वाटत, पण फॅमिली म्हटलं की काही ना काहीतरी होतच, हे समजू शकते मी. नाही म्हणजे आमचं हे जरा वेगळंच आहे. अच्छा, तुमचं काही स्पेशल आहे का? तसं नाही. मग कसं? पट्या, सांग ना रे. पट्या, काय बिनसलंय? मंडळी रागावली आहेत का? घाबरतोस की काय मंडळींना? नाही तुम्ही घाबरता कोणाला? मी कशालाच घाबरत नाही. घाबरणं व्याकरणातच नाही बसत आपल्या. नवऱ्यानं घाबरवण्याचा प्रयत्न केला, मी त्याचाच पत्ता कट करून टाकला. पट्या, जरा 1 मिनिट. ते कानातलं काढ आणि आज. आजची वर्क लिस्ट लिहून घे. लिहून? तुझी डायरी कुठे आहे? माझ्याकडे नाहीये. थांब, इकडे असेल. दॅट्स नॉट युअर्स. सो एखादा पान घेतलं तर एवढं काय बिघडेल ना? नाही. आत्ताच्या आता बाहेर जायचं, स्टेशनरीच्या दुकानातून एक डायरी विकत घ्यायची
आणि त्यात मला कालचा स्टेटस रिपोर्ट आणि आजची वर्क लिस्ट दोन्ही लिहून हवंय. डायरी शिवाय काम होऊ शकत नाही. मी कालच तुझ्या डेस्कवर प्रिंटआउट सबमिट केलेत मामा. सॉरी मॅम. ते दुपारी 2 वाजेपर्यंतचे होते. त्याच्यानंतरचं काय? यार यू आर इम्पॉसिबल मग. दामलेंची एक खोली 1 लाखाला विकली गेली. मावशी काय गावली? घराची माप घ्यायला आलीस का? छे छे, मी कशाला असं करेन? अगं तूच म्हणालीस ना माझी खोली विकायचे. एव्हा ना तुझ्या डोक्यात तो गिराईक मिळाला असेल, पैशाचा व्यवहार झाला असेल, तू तर चांगली पैशाच्या गादीवर लोळत पडली अशी. मावशी तुम्ही म्हणजे ना गंमतच करता. ते मी वाटी द्यायला आले होते. ही वाटी माझी आहे का? हो तुमचीच आहे. काय बाई मला आठवतच नाही ग. तुला सांगते 4-6 महिन्याचं असेल ना तर मला आठवतं. फार पूर्वी घडलेलं मला काही आठवतच नाही. माझा एक पेढे गाठी डबा आणि तसराळा आहे ते मला आठवतंय, पण ही वाटी काही मला आठवतच नाहीये ग. ठीक आहे, ते काय आहे, मी वाटी आधीच द्यायला येणार होते, पण म्हणलं अशी कमी वाटी देणं बरं दिसत नाही ना. जेव्हा गोड करेन तेव्हा मावशींना वाटी आणून देईन. हे बघा गोड केलंय तुमच्यासाठी, घ्या. बरोबर, तुझ्या घरी गोडधोड होण्यासाठी महिने जात असतील नाही का? नाही तर तुला कसं जमणार ग? एरवी तर तू नुसती खार खात असतेस नाही का? घ्या पोळीचा लाडू, घ्या. अरे वा, पण तुझी गोडाधोडाची मजल इतकीच. असं नाही ग, शिळ्या पोळीचा लाडू मला मिळाला चालेल. म्हणजे निदान ह्या शिळ्या पोळ्या सौरभच्या डब्यात तरी गेल्या नसतील नाही का? असू दे. मावशी, ते तुम्ही काहीतरी भाऊजींना सांगत होता ना की पाटल्या गहाण ठेवायची गरज नाहीये, आपल्याकडे वेगळा मार्ग आहे. कुठला मार्ग आहे हो? असं म्हणाले का मी? मला नाही बाई आठवत. हो हो तुम्ही म्हणालात ना. तुमच्याकडे पैसे वगैरे आहेत का? नाही ग बाई, माझ्याकडे कुठे आहेत पैसे? माझ्याकडे नाही आहेत पैसे. पण माझ्याकडे गंमत आहे. ते तुम्ही काहीतरी भाऊजींना सांगत होता ना की पाटल्या गहाण ठेवायची गरज नाहीये, आपल्याकडे वेगळा मार्ग आहे. कुठला मार्ग आहे हो? असं म्हणाले का मी? मला नाही बाई आठवत. हो हो तुम्ही म्हणालात ना. तुमच्याकडे पैसे वगैरे आहेत का? नाही ग बाई, माझ्याकडे कुठे आहेत पैसे? माझ्याकडे नाही आहेत पैसे. पण माझ्याकडे गंमत आहे. काय गंमत आहे? तुला सांगते, सौरभनी बाजूला काढून ठेवलेत पैसे, पण तो तुला देईल असं काही मला वाटत नाही. अगो, आता सौरभचे हात पिवळे होणार आहेत. असं काय करते? मी बोलले नाही का तुला? गप्प बसाव तुम्ही मावशी, काहीतरी बोलू नका. आता भाऊजींच्या आयुष्यात कोण येणार आहे या वयात? अगं ती गाडीवाली. गाडीवाली? नाही नाही, मी तिला भाऊजींच्या आयुष्यात येऊच देणार नाही. तिला पण चेचेन आणि तिच्या गाडीला पण चेचेन. हे अवल्ली, असं भलतं सलतं काही बोलू नकोस. अगं पुढे जाऊन तीच गाडी तुझ्या मदतीला येणार आहे. सौरभ त्याच गाडीत बसवून इकडे तिकडे सोडेल ना तुला. खरंय, तुम्हाला माहितीये तसंही भाऊजी सांगतच होते, सचिन माझं जे काही आहे ना ते सगळं तुझंच आहे. पण तुझ्या मोठ्या जाऊबाईंना नाही पटलं तर मग तुम्हाला ये रोड्याला सोडायची वेळ आली तर हीच गाडी उपयोगी पडेल ना. नाही नाही, तसं मी होऊच देणार नाही. मी तिला घरातच येऊ देणार नाहीये. तिचे लग्न कसं होतं? अगं त्यापेक्षा नोकरी कशी मिळेल ते बघ ना. जरा हातपाय हलव नोकरी मिळवण्यासाठी, नाहीतर तुझ्या नशिबात फक्त अंधार आणि अंधारच आहे. लाडू घ्या. खोटारडी आहे मेली, बघतेच तिला आता. महा डांबीस मुलगी आहे ही.